आजच्या कथेचे नाव आहे गुप्त संशोधनाचा गुन्हेगार. डॉक्टर प्रतीक पाटील हा एक भौतिकशास्त्रज्ञ होता, जो मुंबईच्या फ्युचर टेक्नॉलॉजीज या गुप्त संशोधन केंद्रात काम करत होता. त्याचा मुख्य प्रकल्प होता प्रकाशाच्या अपवर्तनाचा वापर करून वस्तूंना अदृश्य करणे. 3 वर्षाच्या कष्टानंतर त्याने एक विशेष सिरम तयार केले, जे एखाद्या वस्तूवर किंवा प्राण्यावर लावल्यास ती वस्तू किंवा व्यक्ती 24 तासांसाठी अदृश्य होऊ शकत होती. एके दिवशी प्रतीकने त्याच्या प्रयोगशाळेत एका सशावर हे सिरम वापरले. क्षणार्धात ससा अदृश्य झाला. त्याच्या सहकार्याने हे पाहिले आणि सगळे आश्चर्यचकित झाले. पण त्याच्या सहकार्यापैकी एक डॉक्टर विक्रम नायक, जो खरं तर एक गुप्त एजंट होता, त्याने हे शोध लष्कराला विकण्याची योजना आखली. प्रतीक, हे शोध आपल्या देशासाठी महत्वाचे आहे, विक्रम म्हणाला, पण ते फक्त लष्कराच्या हातात जावे. प्रतीकला वाटले की काहीतरी चुकीचे आहे. त्याने नकार दिला. त्या रात्री त्याने पाहिले की विक्रम गुप्तपणे फोनवर बोलतोय. होय सर, उद्या सकाळी मी सर्व डेटा चोरी करून आपल्याला देईन. प्रतीकला हाताळण्याची गरज पडेल. प्रतीक समजला की त्याच्या जीवाला धोका आहे. त्याने ठरवलं की तो स्वतःवरच अदृश्यता सिरम वापरेल आणि तेथून पळ काढेल. पण सिरम फक्त 24 तास चालणार होते. त्याला लगेच मदत शोधायची होती. त्याच्या लक्षात आले की त्याचा जुना मित्र डॉक्टर अभिजित देशमुख पुण्यातील इनोव्हेशन लॅब मध्ये काम करतो. तो तेथे जाऊ शकतो. पण प्रथम त्याला मुंबईहून पुण्याच्या ट्रेनने पोहोचावे लागेल. अदृश्य असताना प्रतीक रेल्वे स्टेशनवर गेला. पण तेथे धक्कादायक दृश्य दिसले. विक्रम आणि 2 सशस्त्र पुरुष पोलिसांच्या वेशात स्टेशन तपासत होते. त्यांना कळलं की मी इथे असू शकतो. प्रतीकला भीती वाटली. तो शेवटच्या मिनिटात एका डब्यात शिरला. तेथे एक तरुण महिला, नेहा शर्मा नावाची, तिच्या लॅपटॉपवर काम करत होती. अचानक तिला जाणवले की कोणी तिच्या खांद्याला हलकेच स्पर्श केला आहे. कोण आहे तिथे? ती घाबरून म्हणाली. प्रतीकने हळुवारपणे तिला सांगितले, मी डॉक्टर प्रतीक पाटील. मला तुझी मदत हवी आहे. माझ्या संशोधनाचा गैरवापर होणार आहे. नेहा हुशार होती. तिने त्याच्या आवाजावर विश्वास ठेवला आणि त्याला मदत करण्याचे ठरवले. पण वाटेत अडचण येणार होती. ट्रेन पुण्याजवळ आले तेव्हा विक्रमचे माणसं नेहाच्या डब्यात आत आले. तू डॉक्टर पाटीलला लपवत आहेस, नाही? त्यांनी तिला धमकावले. प्रतीक समजला की आता कृती करणे आवश्यक आहे. अदृश्य असताना त्याने त्या माणसांच्या पायात धक्का दिला आणि त्यांना बेशुद्ध केले. नेहा आणि प्रतीक धावत स्टेशन बाहेर पडले. शेवटी ते अभिजितच्या प्रयोगशाळेत पोहोचले. अभिजितने प्रतीकच्या संशोधनाची पडताळणी केली आणि ते भारतीय संरक्षण संस्थांना कळवले. लवकरच विक्रमला अटक करण्यात आली. नेहा आणि प्रतीक यांच्यात मैत्री वाढली.
एका शांत संध्याकाळी प्रतीक म्हणाला, विज्ञान ही एक शक्ती आहे नेहा, पण ती वापरताना नीती आणि जबाबदारी लक्षात ठेवली पाहिजे, अन्यथा मानवतेसाठी ती धोकादायक ठरू शकते. नेहा हसली. म्हणूनच तुमच्यासारख्या जबाबदार वैज्ञानिकांची गरज आहे. शिक्षण. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीसोबत नैतिक जबाबदारी ही महत्त्वाची आहे. ज्ञानाचा गैरवापर केल्यास ते विनाशकारी बनू शकते.